मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक जे तुम्हाला मी नेहमी सांगतो ना, ग्रामॅटिकल मिस्टेकमध्ये टेन्सेस नंतर कोणाचा नंबर लागतो तर तो आहे प्रिपोजिशन. हो, इतका महत्त्वाचा प्रिपोजिशन हा टॉपिक आहे जो आज आपण शिकणार आहोत. नमस्कार, माझं नाव आहे चंद्रकांत ठाकरे आणि आपण बघत आहात E3 हे चॅनल, इंग्लिश लँग्वेज अँड लिटरेचर लर्निंग. तर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आणि लँग्वेजचा जो भाग आहे ज्याच्यामध्ये आपण ग्रॅमॅटिकल मिस्टेक म्हणत असतो, टेन्सेस नंतर सगळ्यात जास्त महत्त्व ज्याला असतं ते आहे प्रिपोजिशन. काय असतं प्रिपोजिशन? तसं बेसिक नॉलेज तुम्हाला सर्वांना असेलच, तरीसुद्धा एकदा थोडक्यात प्रिपोजिशन म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. प्री या शब्दाचा अर्थ होतो बिफोर आणि पोझिशन या शब्दाचा अर्थ होतो प्लेस, पोझिशन. राईट, पोझिशनचा अर्थ काय होतो? प्लेस म्हणजे ठिकाण. बिफोर म्हणजे कशाच्या तरी आधी येतो, पोझिशन म्हणजे ही आधीची पोझिशन असा अर्थ झाला. मग हा कशाच्या आधी येतो तर तो शब्द असतो नाउन. काय शब्द असतो? नाउन. आणि कदाचित तो प्रोनाउन पण असतो, प्रोनाउन सुद्धा असतो. एकाच वाक्यामध्ये जेव्हा दोन नाउन किंवा दोन प्रोनाउन येतात, एक नाउन किंवा एक प्रोनाउन येतो, तो दोघांमध्ये काहीतरी रिलेशन असतं. ते रिलेशन आपल्याला समजणारच नाही जर प्रिपोजिशन नावाचा पार्ट्स ऑफ स्पीच नसता. पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये प्रिपोजिशन हा महत्वाचा घटक आहे. जेव्हा पार्ट्स ऑफ स्पीच मी तुम्हाला शिकवले, पुन्हा एकदा ते व्हिडिओज तुम्ही बघा, महत्वाचे व्हिडिओज आहेत. त्यामध्ये थोडंसं आपण बेसिक घेतलं होतं. आज आपल्याला हा टॉपिक जरा डिटेलमध्ये शिकायचा आहे. मग डिटेलमध्ये शिकताना जेवढे महत्त्वाचे प्रिपोजिशन येणार आहेत ते प्रत्येक प्रिपोजिशन अगदी डीपमध्ये त्यांचा वापर कसा केला जातो, कुठे केला जातो, का केला जातो, एकच प्रिपोजिशन वेगवेगळ्या ठिकाणी येतं, गंमत असते आणि ही गंमत आपल्याला प्रचंड तणावाखाली आणते. कारण हा प्रिपोजिशन इतका कन्फ्युजिंग असतो की आपल्याला कळतच नाही कोणता कुठे वापरावा. हा एवढा सोपा टॉपिक नाही जेवढा दिसतो. प्रचंड कॉम्प्लिकेटेड टॉपिक आहे. चांगले लोक चांगल्या ठिकाणी मोठ्या चुका करतात. या चुका होऊ नये म्हणून हा टॉपिक आपल्याला समजून घ्यायचा आहे. आता जेव्हा दोन नाउन किंवा प्रोनाउन वाक्यामध्ये येणार किंवा दोन नाउन येणार, रिलेशन कसं काय दर्शवणार? हे असं वाक्य कधी पाहिलंय का तुम्ही? द पेन इज टेबल, द पेन इज टेबल, ऐकलंय असं? नाही. किंवा मग द मोबाईल इज पॉकेट, ऐकलंय असं वाक्य? पेन कधी टेबल असतो, मोबाईल कधी पॉकेट असतो? बिलकुल नसतो. म्हणजे या ठिकाणी दोन नाउन आलेले आहेत, दोघांमध्ये काय संबंध आहे तेच कळत नाही आपल्याला. मग हे संबंध दर्शवण्यासाठी आपल्याला एक महत्वाचा शब्द त्या ठिकाणी वापरावा लागणार आहे, तो शब्द प्रिपोजिशन असेल. उदाहरणार्थ, द पेन इज, बोला, ऑन द टेबल, द मोबाईल इज इन द पॉकेट. राईट. तर काय केलं, या दोघं शब्दांनी या नाउनच्या आधी आले म्हणजे पोझिशन क्लिअर झाली. दोघं शब्दांचा अर्थ पोझिशनच होतो. एखाद्या गोष्टीच्या आधी, नाउनच्या आधी ऑन आला, पॉकेटच्या आधी इन आला आणि इथे रिलेशन क्लिअर झालं. द पेन इज ऑन द टेबल, द पेन इज टेबल, पेन हा टेबल असतो? बिलकुल नाही. मोबाईल इज पॉकेट, बिलकुल नाही. मोबाईल कधी पॉकेट असतो? मोबाईल इज इन द पॉकेट, तो पॉकेट मध्ये असतो. पेन इज ऑन द टेबल, तो टेबल वर असतो पेन. म्हणजे या ठिकाणी आपल्याला संबंध समजला. आता हे संबंध समजल्यानंतर थोडंसं आपल्याला ऍडव्हान्स लेवलला जायचंय. सुरुवातीला मी तुम्हाला सगळ्या प्रिपोजिशनचा 1 बाय 1 अर्थ किंवा वाक्य समजून नाही सांगणार. मी तुम्हाला हे समजून सांगेल की त्यांचे कॅटेगरायझेशन कसं होतं, त्यांचं क्लासिफिकेशन कसं होतं. क्लासिफिकेशन म्हणजे जेव्हा आपण एखादा प्रिपोजिशन वापरतो तर त्याला फंक्शन असतं. जसं की पहिलं फंक्शन मी काय सांगणार आहे, प्रिपोजिशन ऑफ टाइम. टाइम दर्शवण्यासाठी प्रिपोजिशन कसा वापरला जातो याची माहिती आपण आधी घेणार आहोत. आणि ही माहिती आहे थोडी ऍडव्हान्स लेवलची, जी तुम्हाला माहिती पाहिजे. आपल्याला हे कॅटेगरायझेशन बऱ्याच वेळा माहिती नसतं. हे कॅटेगरायझेशन आता तुम्हाला समजणार आहे. मग चला बघूया. प्रिपोजिशन ऑफ टाइम मधला सर्वात पहिला प्रिपोजिशन कोणता आहे? ऍट. ऍट हा कुठे वापरला जातो? डेफिनेट पॉइंट ऑफ टाइम किंवा एखादा पिरियड. आता डेफिनेट पॉइंट ऑफ टाइम म्हणजे काय? तुमची शाळा किती वाजता सुरू होते? 7 वाजता. तर 7 वाजणं हा डेफिनेट पॉइंट आहे, डेफिनेट पॉइंट ऑफ टाइम आहे. किंवा तुम्ही घरातून शाळेत जाण्यासाठी किती वाजता निघतात? समजा तुम्ही 6:30 ला निघला, डॉट 6:30 ला,
हा डेफिनेट टाइम आहे, राईट. मग ॲट हा शब्द कुठे वापरला जातोय? हा प्रिपोजिशन काय दर्शवण्यासाठी वापरला जातोय? डेफिनेट पॉइंट ऑफ टाइम. उदाहरणार्थ तुम्ही शाळेला निघतात 6:30 वाजता, तर तुम्ही काय म्हणतात? आय लीव फॉर स्कूल ॲट 6 AM, राईट. हा झाला तुमचा डेफिनेट पॉइंट ऑफ टाइम. आणि याच्या आधी आपण काय वापरला? ॲट वापरला. हेच तर शिकायचंय आपल्याला की ॲट कुठे वापरतात? पर्टिक्युलरली टाइम दर्शवताना. तर एखादा पर्टिक्युलर टाइम असेल, पर्टिक्युलर वेळ असेल, त्याच्या आधी तुम्ही कोणतीही गोष्ट कितीही वाजता करा, फक्त त्याच्या आधी काय वापरायचा? ॲट वापरायचा. अजून मी तुम्हाला इथे काय लिहिलेलं आहे की पिरियड. पिरियडचा अर्थ असा होतो की एखादा कालावधी असतो. कालावधी. कालावधी म्हणजे काय? yesterday. Yesterday I woke up at midnight. At midnight. आता या ठिकाणी कदाचित तुम्हाला दिसणार नाही, पुन्हा लिहितो मी. Yesterday I woke up at midnight. बघा हे वाक्य बघा. आता मिडनाईट काही एका विशिष्ट टाइम असतो का? काही पॉइंट असतो का? मिडनाईट हा 2-3 तासांचा कालावधी असतो. कदाचित 12 वाजता सुरू होऊन 3 वाजेपर्यंत चालत असेल. 1, 2, 3 तासाचा कालावधी आहे मिडनाईट. मग हा मिडनाईट हा काही पर्टिक्युलर पॉइंट नाही, जसं 7 वाजणं, 6 वाजणं, 5 वाजणं. हा एक कालावधी आहे. आपण त्याला पिरियड म्हणतो, त्याला ड्युरेशन म्हणतो. हे ड्युरेशन दर्शवण्यासाठी सुद्धा कोणता प्रिपोजिशन वापरला? ॲट हा प्रिपोजिशन वापरला. म्हणजे प्रिपोजिशन ऑफ टाइम मधला ॲट हा डेफिनेट पॉइंट ऑफ टाइम आणि पिरियड दर्शवण्यासाठी वापरला जातो. आय गो टू स्कूल ॲट 7 o'clock. ॲट 6 AM. ओ क्लॉक म्हटलं तर इन द मॉर्निंग लिहावं लागेल, हे पण लक्षात ठेवा. एव्हरी डे आय गो टू स्कूल ॲट 6 o'clock इन द मॉर्निंग. आणि इन द मॉर्निंग लिहायचं नसेल तर फक्त काय लिहा? मग AM लिहा. एव्हरी डे आय गो टू स्कूल ॲट 6 AM असे 2 पद्धतीने लिहू शकतो. ओ क्लॉक जर लिहायचा झाला तर इन द मॉर्निंग लिहावं लागेल. AM लिहिलं तर ओ क्लॉक पण लिहू नका, मॉर्निंग पण बोलू नका, काही गरज नाही. तर अशा प्रकारे आपल्याला ॲटचा वापर समजला. काय? आय लिव्ह फॉर स्कूल ॲट 6 AM आणि येस्टरडे आय वोक अप ॲट मिडनाईट. अशा प्रकारे पिरियड किंवा ड्युरेशन आणि बेसिक पर्टिक्युलर टाइम यासाठी आपण ॲटचा वापर केला. तर आता आपण जाऊया पुढच्या प्रकाराकडे, ते म्हणजे ऑन. ऑन कुठे वापरला जातो? डेज अँड डेट्स. आता तुम्हाला डेज आणि डेट्स या 2 शब्दांवरून कळलेलंच असेल की हे टाइम आहे. विसरू नका आपण टाइम बद्दल बोलतोय फक्त. बरेच ॲट हा शब्द फक्त टाइम साठीच वापरला जातो का? नाही, इतर ठिकाणी पण वापरला जाणार आहे, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. आता आपला फोकस कशावर आहे? टाइमवर आहे. म्हणून ॲट हा टाइम साठी कुठे कुठे वापरला जातो फक्त तिथे लक्ष द्या. तुमच्या डोक्यात प्रश्न येत असेल की ॲट द बस स्टॉप असं तुम्ही ऐकलंय. बरोबर आहे, ऐकलंय, पण तिथे टाइम नाही ना. मी आता टाइम बद्दल शिकवतोय. जेव्हा मी तुम्हाला प्लेस बद्दल शिकवेल, पुन्हा ॲट शिकवेल, पुन्हा शिकवावा लागेल. असं नाही की एक प्रिपोजिशन फक्त एकाच ठिकाणी वापरला जातो. आता आपण काय करतोय? फक्त त्याचा एक वापर बघतोय. डेज अँड डेट्स टाइम दर्शवतो. काय? ऑन. तुम्ही कधी येणार आहेत माझ्या घरी? बोला, का मी तुमच्या घरी येऊ? काय पण होऊ शकतं या दोघांपैकी. रिझल्ट कधी आहे? तारीख लिहायची, ऑन डॅश डॅश. तुम्ही गावाला कधी जाणार आहे? वार लिहायचा, ऑन डॅश डॅश. उदाहरणार्थ आय विल स्टार्ट रीडिंग ऑन मंडे. मी वाचायला सुरुवात कधी करणार आहे? मंडेला. मग वाराच्या आधी काय आला? ऑन. वार. मंडे पासून संडे पर्यंत जेवढे पण वार आहे, ज्या दिवशी तुम्ही काहीतरी करणार आहात, सोमवारी, री हा आणि ते ई दर्शवतो. ई, सोमवार. मंडे म्हणजे सोमवार आणि ऑन मंडे म्हणजे सोमवारी. मंगळवार म्हणजे ट्यूजडे, पण मंगळवारी म्हणजे ऑन ट्यूजडे. ऑन काय दर्शवतो? इथं ई दर्शवतोय पोरांनो, ई. शेवटी र असेल तर त्याचा काय होणार? मग री होणार. बुधवार म्हणजे वेडनेसडे, पण बुधवारीला काय होणार? ऑन वेडनेसडे. फरक लक्षात घ्या, फार महत्वाचा शब्द आहे, राईट.
आणि आता आपल्याला काय बघायचं आहे की जेव्हा हाच शब्द आपल्याला काय दर्शवतो आहे, आपल्याला दर्शवतो आहे तारीख, त्यावेळेस आपण काय करणार? आय विल स्टार्ट रीडिंग ऑन, आय विल स्टार्ट रीडिंग ऑन 5th of May, 5th of May झाली तारीख. मी वाचनाला सुरुवात 5 मे ला करणार आहे. 5th मे म्हणजे 5 मे आणि ऑन 5th मे म्हणजे 5 मे ला, 5 जून ला. या ठिकाणी ऑनचा अर्थ होतोय ला, मराठीतला ला. मी जाणार आहे 21 तारखेला, ऑन 21st. ऑनचा अर्थ ला, जसा वरती ऑनचा अर्थ ई झाला होता तसा इथं त्याचा अर्थ झाला ला. अशा प्रकारे तारीख आणि डेट सोबत ऑनचा वापर होतो. आता आपल्याला बघायचंय इन पार्ट्स ऑफ द डेज. आता पार्ट्स ऑफ द डेज म्हणजे काय? सकाळी, सकाळ, सकाळला काय म्हणतात? सकाळला म्हणतात मॉर्निंग, आणि सकाळीला काय म्हणतात? इन द मॉर्निंग. इन द मॉर्निंग म्हणजे सकाळी. दुपारी, दुपार म्हणजे काय? दुपार म्हणजे आफ्टरनून, आणि दुपारी इन द आफ्टरनून, राईट, इन द आफ्टरनून. अशा प्रकारे. आता इथं काय लिहिलंय अजून? फ्युचर. फ्युचर मी एका आठवड्यात येईल, एका आठवड्यात येईल, भविष्यातली गोष्ट आहे. आय विल कम इन अ वीक, इन अ वीक, राईट. अशा प्रकारे या ठिकाणी फ्युचर पण आला. आता पुढे काय आहे? बायचा वापर. लेटेस्ट फ्युचर. लेटेस्ट फ्युचर म्हणजे मी 6 पर्यंत येतो, पर्यंत. आता बायचा अर्थ इथे काय येणार? पर्यंत. उदाहरणार्थ आय शॅल कम बाय 6 PM. संध्याकाळचे 6 आहेत बरं का, PM वरून लक्षात घ्या. PM नाही पाहिजे असेल तर काय लिहायचं? आय विल कम बाय 6 o'clock. 6 o'clock आणि पुढे काय लिहिणार? इन द इव्हिनिंग. पुढे काय लिहिणार? इन द इव्हिनिंग. अशा प्रकारे 6 o'clock इन द इव्हिनिंग किंवा 6 PM हा झाला लेटेस्ट फ्युचर. लेटेस्ट फ्युचर 6 पर्यंत, पर्यंत, 6 पर्यंत, 6च्या आसपास, जवळपास, जवळपास म्हणून लेटेस्ट झालं. आता महत्वाचा प्रकार फॉर, सिन्स, फ्रॉम. फार महत्वाचा आहे हा जो प्रकार आहे, आपल्याला आला पाहिजे. कोणाला काही लिहायचं असेल तुम्ही हे करून घेऊ शकतात, परंतु बरंचसं मी पुसून पण टाकलेलं, हरकत नाही. पुन्हा एकदा रिवाइंड करून पाहून घ्या, त्याची काही अडचण येणार नाही. आता या ठिकाणी आपल्याला पुसावं लागणार आहे, कारण महत्वाचा टॉपिक आहे पुढचा. काय म्हणतोय आपण त्यांना? सिन्स, फॉर आणि फ्रॉम. तिघांचा अर्थ काय मराठीमध्ये? पासून. मराठीमध्ये तिघांचा अर्थ आहे पासून, पण इंग्लिशमध्ये एवढं सोपं नाही. मराठी सोपं आहे. झाडावरून पडा, वरून किंवा पासून. ऊन, थोडक्यात यांचा सोप्या भाषेत अर्थ काढायचा झाला तर काय अर्थ होणार? ऊन. वर ऊन, पासून, कडून, असे वेगवेगळे अर्थ होतात. परंतु आता आपल्याला कोणत्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये बघायचं? फक्त टाइम. झाडावरून टाइम नाहीये, मी फक्त टाइम साठी बोललो. जर टाइमचा विचार केला तर तिघांचा अर्थ काय झाला? पासून. पण इंग्लिशमध्ये एवढं सोपं नाहीये, फक्त पासून वापरलं का झालं? 8 पासून 9 पर्यंत नाही, सकाळपासून नाही, फरक आहे. तर सर्वात आधी आपल्याला लक्षात घ्यायचं की हे जे प्रिपोजिशन आहे जास्त करून वापरले जातात प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये किंवा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये, राईट. तर आधी आपण बघूया फॉर. फॉर हा कशासाठी वापरला जातो? फॉर हा दर्शवला जातो पिरियड किंवा ड्युरेशन, आपण म्हणूया टोटल पिरियड. टोटल पिरियड दर्शवण्यासाठी वापरला जातो. टोटल पिरियड म्हणजे काय? आय हॅव बीन, आय हॅव बीन टीचिंग, आय हॅव बीन टीचिंग फॉर. आता इथे टोटल पिरियड मला दर्शवावं लागेल, किती वर्षापासून शिकवतोय? जवळजवळ आता 30 वर्ष होत येतील. झाले नाही अजून, पण होत येतील, म्हणून मी राऊंड फिगर म्हणून लिहितोय. आय हॅव बीन टीचिंग फॉर 30 years. काय वापरला मी ते? फॉर. पुढे काय आले? 30 years. आता 30 वर्षापूर्वीची जर तारीख घ्यायची असेल, मला वर्ष घ्यायचं असेल, तर मला काय लिहावं लागेल? तर मला जावं लागेल 94 पर्यंत.
म्हणजे ऍक्च्युली मी ते 25 लिहितो. हा, इथे काय लिहितो 25. आय हॅव बीन टीचिंग फॉर 25 years ना. मी 2000ला जाणार आता, 2000 किंवा 1999ला. तर मग मी इथे लिहिलं आय हॅव बीन टीचिंग. ओके, आय हॅव बीन टीचिंग. मी इथे जागा सोडून देतो आणि इथे वर्ष लिहितो 1998. मला वर्ष आठवत आहे. आता तुम्ही मोजत बसा किती वर्ष झाले असतील. बहुतेक आता 26 वर्ष झाले असतील. आय हॅव बीन टीचिंग. आता इथे काय आलं, याला काय म्हणतात, याला म्हणतात इथे काय लिहिलं होतं टोटल पिरियड ऑफ टाइम. हे काय असणार आहे, बिगिनिंग पॉइंट. काय येणार आहे, बिगिनिंग पॉइंट ऑफ टाइम. तुम्हाला पुन्हा एकदा बघायचं असेल तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स किंवा प्रेझेंट परफेक्ट टेन्स, दोघं टेन्स जा आणि बघा. वाटल्यास मी खाली लिंक देऊन देईल दोघा व्हिडिओची. राईट, आय हॅव बीन टीचिंग. काय येणार मग इथे काय दिलं आहे, बिगिनिंग पॉइंट ऑफ टाइम. काय येणार मग इथे, सिन्स येणार. आला सिन्स, फॉर झाला, आता सिन्स झाला. आता काय पाहिजे आपल्याला, फ्रॉम. पण या दोघांचा अर्थ समजला आहे. जेव्हा आपल्याला टोटल पिरियड ऑफ टाइम द्यायचा असेल 26 वर्षापासून तेव्हा फॉर वापरायचा. 1998 पासून तेव्हा सिन्स वापरायचा. इथे काय येऊ शकतं, सोमवारपासून, सिन्स मंडे. सकाळपासून, सिन्स मॉर्निंग. राईट, 8 वाजेपासून, सिन्स 8 o'clock. अगदी वेळ असू द्या, तारीख असू द्या, वार असू द्या, महिना असू द्या, वर्ष असू द्या, ते जर तुम्हाला लिहायचं असेल, आपण त्याला म्हणतो बिगिनिंग पॉइंट ऑफ ऍक्शन. तिथे लिहायचा सिन्स. आणि इथं 26 वर्ष असू द्या, 26 मिनिट असू द्या, 26 सेकंड्स असू द्या, फॉर 26 सेकंड, फॉर 26 मिनिट्स, फॉर 26 मंथ्स, 26 वीक्स, 26 इयर्स, काही पण असू द्या, फॉर वापरणार. आता राहिला फ्रॉम. फ्रॉम हा दोन्ही गोष्टी येतात तिथं, सुरुवात पण येते आणि शेवट पण येते, तेव्हा फ्रॉम वापरतात टाइम मध्ये. म्हणजे तुमचा समजा पेपर आहे 3 वाजेपासून 6 वाजेपर्यंत. माय एक्झाम इज फ्रॉम, माय एक्झाम इज फ्रॉम 3 AM टू 6 AM. 3 तासाचा पेपर असतो तुमचा जनरली. काय वैशिष्ट्य आहे फ्रॉमचं, एकटा आला का तो, नाही. कोणासोबत आला, टू सोबत आला. टाइम दर्शवताना फ्रॉम एकटा येत नाही, टू सोबत येतो. टू पण येतो आणि फ्रॉम पण येतो. म्हणजे समजायचं की बिगिनिंग पण आहे, एंड पण आहे. कशामध्ये, फ्रॉम मध्ये. महत्वाचा प्रकार होता. माय एक्झाम इज फ्रॉम 3 AM टू 6 AM. काय फरक आहे लक्षात आला. फॉर, सिन्स आणि फ्रॉमचा. फॉर हा दर्शवतो टोटल पिरियड ऑफ टाइम. सिन्स दर्शवतो की केव्हा सुरू झाली ती ऍक्शन, त्याला म्हणतो आपण बिगिनिंग पॉइंट ऑफ ऍक्शन. आणि फ्रॉम केव्हा वापरतात, सुरुवात आणि शेवट दोन्ही आलेले असतील तेव्हा. काय अभ्यासला आपण अभ्यासला टाइम. टाइम मध्ये आपण अभ्यासले महत्वाचे प्रिपोजिशन्स. ओके, आता इथून पुढे गडबड होणार नाही असं गृहीत धरू. गडबड होणार नाही म्हणजे तुम्हाला एखादा पर्टिक्युलर टाइम लिहायचा असेल की मी 4 वाजता जेवण करेल, तर तुम्ही म्हणायचं ॲट 4 PM. नाश्ता करेल वाटल्यास काहीतरी, ॲट 4 PM. मी 8 वाजता निघेल, आय विल लिव्ह ॲट 8 AM. ओके, हा झाला निघण्याचा टाइम. मी मध्यरात्री उठेल, ॲट मिडनाईट. अशा प्रकारे आपण हे बघितलं होतं. राईट, त्याच्यानंतर इन कशासाठी होता आठवतंय, इन द मंथ ऑफ मे, महिन्यासाठी. इन द मंथ ऑफ मे. वर्षासाठी इन द इयर ऑफ 1947 असंही वर्षासाठी होतं. त्यानंतर आपण बघितलं इन कशासाठी होता. इन होता एक डेफिनिट टाइम असतो. इन दिवाळी व्हॅकेशन. काय असतं, इन दिवाळी व्हॅकेशन. बघा हा पण काय पिरियड आहे. व्हॅकेशन म्हणजे एक दिवस असतो का विशिष्ट नाही, 4-5 दिवसाचा कालावधी असतो. कोणाला 15 दिवसाच्या पण सुट्ट्या असतात. इन दिवाळी व्हॅकेशन अशा प्रकारे हा टाइम दर्शवला गेला. इन द मंथ ऑफ मे, इन द इयर ऑफ 1947, इन दिवाळी व्हॅकेशन. अशा प्रकारे या ठिकाणी इनचा वापर आपल्याला बघायला मिळाला होता. त्यानंतर ऑन कुठे वापरला आपण, ऑन वापरला डेज आणि डेट सोबत.
डेज आणि डेट सोबत. डेज म्हणजे काय? ऑन मंडे. डेट्स म्हणजे काय? ऑन 1st ऑफ मे. 1st ऑफ मे अशा प्रकारे तारखेसोबत वापरला. राईट. तर या ठिकाणी अत्यंत महत्वाचा प्रिपोजिशन म्हणजे प्रिपोजिशन ऑफ टाइम आज आपण शिकून घेतला. पुन्हा एकदा रिवाइंड करून बघून घ्या. महत्वाचा टॉपिक आहे, कॉम्प्लिकेटेड टॉपिक आहे. अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. ओके. लाईकचं बटन तर टाका एक आवडलं असेल तर. इतकं पण काय हे करतात, थोडी तर मेहनत घ्या. थँक्यू.